प्रतिबिंब जनमानसांचे। मार्केट यार्ड महात्मा फुले चौकात मोकाट गुंडगिरी, दुधाच्या आणि आईस्क्रीमच्या गाड्यांची उघडपणे तोडफोड, अहिल्यानगरची कायदा सुव्यवस्था राम भरोसे। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड महात्मा फुले चौक परिसरात आज 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10च्या सुमारास घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलंय। भरवस्तीत नागरिकांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी दुधाच्या गाडीची उघडपणे तोडफोड, तर दुसरीकडे आनंदधाम चौपाटी परिसरातील आईस्क्रीमच्या गाडीवर हल्ला करत अज्ञात टोळक्यांनी आपली दहशत दाखवून दिली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विशेष म्हणजे ही तोडफोड क्षणिक वादातून झाली की पूर्वनियोजित राडा होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून कोणीही उघडपणे बोलायला तयार नाहीये। दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चांनुसार एका राजकीय नगरसेवकाच्या पुत्राच्या या घटनेशी संबंध असल्याची जोरदार चर्चा रंगतीये। मात्र राजकीय दबावामुळे हे सत्य समोर येणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जातीये। दरम्यान घटनेचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरूच असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत, तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी देखील केली जातीये। मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारची गुंडगिरी होत असेल तर पोलीस यंत्रणेचा वचक उरलाय का, असा थेट सवाल नागरिक विचारतायत। सामान्य व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर पाय देणाऱ्या या घटनेमुळे गरीब दूध विक्रेते आणि हातावर पोट असणारे फेरीवाले हे भयभीत झालेत। आज त्यांची गाडी फोडली, उद्या कोणाचा नंबर, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागलेत। अहिल्यानगर शहरात अलीकडे गोळीबार, हल्ले, राडे आणि तोडीफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडल्याचं स्पष्ट दिसतंय। प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे की दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून शहरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण करणार आहे, याकडेच आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।